नमस्कार मित्रांनो, तर राज्यातील भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2 टप्पे मिळालेले आहेत. परंतु जो तिसरा टप्पा आहे ते अजून भरपूर महिलांना मिळालेला नाही. तर हा तिसरा टप्पा पण सुरू झालेला आहे. आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे, अशा सर्व महिलांना आता आनंदाचे दिवस आलेले आहेत. म्हणजे त्या महिलांनी आपलं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक केलेलं होतं. परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नव्हतं त्या महिलांना अजून एकही हप्ता आलेला नाही. कारण भरपूर महिलांची जी KYC झालेली होती ती पूर्णपणे ते ज्यावेळेस रेशन धान्य आणत होते त्यावेळेस त्यांची रेशन धान्याच्या मार्फत KYC झालेली होती. त्यामुळे रेशन धान्य घेणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर या महिलांना 2 टप्पे तर भेटलेच आहे, परंतु तिसरा टप्पा पण भेटायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या महिलांना जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आपल्या चालू महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये एकही रुपया भेटला नाही, तर या महिला अपात्रच राहणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जरी तुम्हाला जुलैमध्ये पैसे भेटले नसतील, ऑगस्टमध्ये भेटले नसतील, परंतु 5 सप्टेंबरला तुम्हाला 3 महिन्यांचे 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे. त्या महिलांच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत ते सुद्धा शासनाने सांगितलेले आहे. आता याचे खरे लाभार्थी कोण आहेत, तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे असे रेशनधारक, सोबतच सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक, म्हणजे ज्यांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि 60 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना पूर्णपणे या योजनेचा आधी लाभ दिला जात होता. परंतु 60च्या ऐवजी परत 65 वर्षसुद्धा करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे राज्यातील भरपूर महिलांना आनंद झालेला आहे. आता तिसरा टप्पा कधी, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्हाला अजून एकही हप्ता भेटलेला नाही, परंतु तिसरा हा टप्पा का घोषित केलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया आलेला नाही त्यांनी 2च कामे करायची आहे, त्याच्यानंतरच त्यांना पैसे भेटणार आहेत. आता याच्यामध्ये भरपूर शेतकरी महिला आहेत की पूर्णपणे कष्ट करून आपलं जीवन सुरळीतपणे चालवत आहेत, तर त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही. सोबतच रेशन धान्य घेणाऱ्या महिलासुद्धा याच्यामध्ये आहेत. अशा महिलांना सुद्धा एकही रुपया मिळालेला नाही. तर त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आम्हाला अजून एकही हप्ता नाही, परंतु ज्यांना 2 हप्ते मिळाले त्यांना अजून तिसरा हप्ता देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे सरकारने सांगितल्याप्रमाणे काल झालेली सभा होती, त्या सभेमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पिवळे रेशन धान्य घेणारे, केसरी रेशन धान्य घेणारे यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असते. सोबतच जे पूर्णपणे लाभार्थी याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांना सर्व गोष्टींची पूर्णपणे पात्रता चेक करून त्यांना सुद्धा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतकरी महिला सोबतच रेशन धान्य घेणाऱ्या महिला यांचे पूर्णपणे तिसऱ्या हप्त्याचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे ते सुद्धा शासनाने सांगितलेले आहे. तर ज्या महिलांना पूर्णपणे 2 टप्प्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना अजून एक टप्पा म्हणजे जो तिसरा टप्पा आहे त्याचे अजून 1,500 रुपये देण्यात येणार आहे. तर राज्यामध्ये भरपूर महिलांना अजून पैसेच मिळालेले नाहीत, तर त्यांनी सुद्धा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचं आहे. ज्यांची रेशन धान्य घेताना किंवा रेशन धान्य ज्यांच्याकडे घेत असणाऱ्या महिला आहेत त्यांची KYC रेशन धान्य दुकानांनी अगोदरच KYC केलेली होती. त्यामुळे त्यांचे रेशन धान्यासोबतच बँक खात्यासोबतच त्यांचे आधार कार्ड हे लिंक झालेले होते. परंतु जे रेशन धान्य घेत नव्हते त्यांचे पूर्णपणे KYC झालेली नव्हती. त्याच्यामुळे त्या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास भरपूर अडथळा येत आहे. त्यामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण माहिती अगदी सविस्तर आहे की ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत तर त्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी सिडिंग करायचं आहे. आणि जो दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला पोस्टामध्ये नवीन खातं खोलावं लागणार आहे. कारण पोस्टामध्ये एका दिवसाच्या आतमध्ये खातं खोललं जातं आणि तुमचं आधार सीडिंगसुद्धा एका दिवसाच्या आतमध्ये निघून जातं.
त्याच्यामुळे बँकेत जाण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट पोस्टामध्ये बँक खाते खोला, त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. जर तुम्हाला अजून एकही हप्ता आला नसेल तर, परंतु तुम्हाला जर 2 हप्ते आले असतील तर तुम्हाला पोस्टामध्ये खातं खोलण्याची काही गरज नाही. आता पिवळे रेशन कार्ड धारक आणि केशरी रेशन धारक कार्ड पूर्णपणे यांना एकही रुपया मिळालेला नाही. म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिला आहेत त्यांनाच खरंच या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याच्याऐवजी ज्यांची आर्थिक स्थिती थोडीफार चांगली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांना सांगितल्याप्रमाणे 2 कामे करायची आहेत. ते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा घोषित केलेलं आहे की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही, त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. तर तुम्हाला 3ही महिन्यांचे पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुम्ही KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC सुद्धा करायला सांगितलेले आहे. KYC केल्यानंतर तुमचा सर्व डाटा अगदी फ्रेश होतो आणि पूर्णपणे तुम्हाला रेशन धान्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. जसं की गहू, तांदूळ, पूर्णपणे साखर याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर भविष्यामध्ये तुमचं रेशन धान्य आणि रेशन कार्ड पूर्णपणे बंद होऊ शकतो. ही खास अपडेट पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे. ज्यांचे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना याची गरज नाही. तर तिसरा टप्पा कधी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर 5 सप्टेंबरपासून पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांच्या खात्यावरती तिसरा टप्पा जमा करण्यात येणार आहे. मग त्याच्यामध्ये ज्यांना 2 हप्ते मिळालेले असू द्यात किंवा कोणाला एकही हप्ता मिळालेला नसू द्या, जसं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे मिळून 4,500 रुपये राज्यातील 50 लाख पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल तर अजूनसुद्धा फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली आहे आणि तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येणार आहे. जर तुमचा फॉर्म जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांच्या आधी पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला 3ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि एक गोष्ट करा की तुमचे आधार कार्ड पहिल्यांदा बँक खात्याशी लिंक करा, कारण पूर्ण पैसे हे DBTच्याद्वारे येणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुम्ही जरी बँकेमध्ये जातात परंतु तुमचं जे खातं आहे त्याच्याशी बँकवाले आधार कार्ड लिंक करत नाही, तर आजच्या आज जाऊन किंवा तुम्ही उद्या जाऊन बँकेत पूर्णपणे चेक करायचं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.